तर कोल्हापूरमधील विशाळगडावरील अतिक्रमणावरून मोठा वाद निर्माण झालाय। छत्रपती संभाजीराजे काही कार्यकर्त्यांसह विशाळगडावर गेलेत। जोपर्यंत अतिक्रमणावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून हलणार नाही अशी रोखठोक भूमिका संभाजीराजेंनी घेतली आहे। सध्या संभाजीराजे हे विशाळगडावर ठाण मांडून बसले। मुख्यमंत्र्यांचा निरोप आता मला आलाय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून की आम्हाला थोडा वेळ द्या, बैठक लावली आहे तिने तिथं आणि जोपर्यंत आम्हाला निर्णय येत नाही तोपर्यंत संभाजीराजे सुद्धा इथं हलणार नाही। तर विशाळगड प्रकरणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना फोन केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंसोबत संवाद साधलेला आहे। ही या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय। मुख्यमंत्र्यांनी आता विशाळगड प्रकरणी स्वतः संभाजीराजेंसोबत बातचीत केलेली आहे। सध्या संभाजीराजे हे विशाळगडावर ठाण मांडून बसलेत। प्रत्येक गडकोट किल्ल्याच्या बाबतीमध्ये शासन नक्की विचार करत आहे आणि यामध्ये देखील विशाळगडाच्या बाबतीत काही ज्युडिशियल काही प्रकरणं आहेत, सबज्युडिस मॅटर आहेत आणि ते कायदेशीर आणि सगळ्या बाबी तपासून यावर योग्य ती कारवाई केली जाईल।